येस. वेलकम पायल. तुझं डॉक्टर सारिका अरुज हेल्थी अँड हॅपी लाईफस्टाईल इन्स्टिट्यूटमध्ये खूप खूप स्वागत आहे. तू आपल्या इन्स्टिट्यूटमध्ये मेडिटेशनला एनरोल केलंस. मेडिटेशन व्यवस्थित आता बेसिक मेडिटेशन तुझं पूर्ण झालेलं आहे. आणि बेसिक मेडिटेशन पूर्ण केल्यानंतर आज आपण फीडबॅक घेत आहोत. एक इंटरव्ह्यू टाइप घेत आहोत. तर तुला कसे अनुभव आले? तू काय सांगशील? तुझं जे काही लाईफचे फोकस होते, उद्दिष्ट होती, की का बाबा मला मेडिटेशन करायचं आहे? माझ्या लाईफच्या प्रत्येक टप्प्यावर माझा फोकस काय आहे? आणि किंवा काही आजार असतील शारीरिक, मानसिक, तर तू काय सांगशील, की तुझ्या लाईफमध्ये तुला कसा बेनिफिट झाला मेडिटेशनचा? सो फर्स्ट ऑफ ऑल थँक यू सो मच की तुम्ही लाईफमध्ये आलात त्यासाठी. आणि मी खरंच खूप ग्रेटफुल आहे. म्हणजे मी 2023 पासून तुमच्याशी कनेक्टेड आहे. हं, त्याच्या आधीचं जे माझं लाईफ होतं, तुम्हालाही माहिती आहे, जे हो. काउन्सिलिंग झालेस, माझ्या हं, पूर्ण चाइल्डहूड पासून माझं सगळं टीनेज सगळं एक ट्रॉमामध्ये गेलं. त्यानंतर खूप सारे म्हणजे मेडिकल कंडिशन्स सुरू झाल्या. खूप साऱ्या हं, सर्जरीजमधनं गेले. म्हणजे माझं माइंड स्टेट ऑफ माइंड असं होतं, की मला आता नाही करायचंय काय. इट इस लाइक हं, एंड ऑफ लाईफ म्हणजे त्या लेव्हलपर्यंत मी हं, पोहोचलेले. बट लकीली माझ्या फ्रेंडने जेव्हा म्हणजे मला तुमचं नाव सजेस्ट केलं आणि फर्स्ट काउन्सिलिंग कॉल तुमच्यासोबत झाला, हं. दॅट वॉज रिअली हेल्पफुल. तुम्ही खूप ओके. गोष्टी त्याच्यात समजावल्या. त्यानंतर जेव्हा मी मेडिटेशनसाठी एनरोल झाले, हं, त्यानंतर म्हणजे लगेच नाही, पण काही डेजने किंवा काही मंथ्सच्या प्रॅक्टिसने एक कामनेस आला थॉट्समध्ये, म्हणजे माझ्या विचारांमध्ये पूर्ण, की मी जे अति विचार करायचे, मी लिटरली मला डॉक्टरांनी मेडिकेशन सुरू केलेले आहे अँक्झायटीसाठी, ओके. डिप्रेशनसाठी. सो लकीली म्हणजे मेडिटेशनने ते एवढं हेल्प केलंय, की मी माझे थॉट प्रोसेस खूप इम्प्रूव्ह केले. खूप कामनेस आलाय. म्हणजे आता कळतं, की काय योग्य आहे, काय नाहीये, काय एवढा विचार नाही करायला पाहिजे. आणि जरी थॉट्स येतायत, तरी इट्स ओके. येऊ हं, देत. त्याच्यावर तेवढा पुरता विचार करून एक पॉझिटिव्ह वेने मी त्यातून बाहेर पडते. जरी काही मला ट्रबल करत असेल, तर मी त्याच्यावर आता मार्ग काढू शकतीये व्यवस्थित. हं, हं, आणि हं. खूप साऱ्या गोष्टींमध्ये ऑफिसच्या ह्याच्यात म्हणजे मेडिकल कंडिशनमुळे मी ऑफिशियल लाईफमध्ये पण खूप मागे पडलेले. मी तुम्हाला हो, म्हटलेले, बरोबर. की सगळे फ्रेंड्स माझे प्रमोट होऊन पुढे गेलेत. मी एकटीच हं, हं, मागे. पण आता लकीली मी पुन्हा ट्रॅकवर आहे. मी पुन्हा टॉप हं. परफॉर्मन्समध्ये आणि वाह! काही डेजमध्येच आता माझा पुढच्या लेव्हलचा एक इंटरव्ह्यू आहे. सो ओके. खूप साऱ्या गोष्टी याच्यातून म्हणजे एक कळतं, की मार्ग निघतो. ती येस. शांती जी असते ना मनाची, ती याच्यातून मला भेटली. आणि मेन म्हणजे आधी माहीत होतं मेडिटेशन आहे, हे हं, आहे, ते आहे. हं, पण एक गाईडची खूप गरज असते हं. याच्यामध्ये आणि ती बरोबर. तुम्ही माझ्यासाठी यू वर लाइक अ गाईडिंग लाईट फॉर मी. तुम्ही येस. मला लिटरली थँक तुम्हाला यू. माझं सगळं माहिती आहे ए टू झेड. येस. तुम्ही आणि तुमचे काउन्सिलिंगनी तुम्ही जेवढं मला पर्सनली अटेन्शन दिलंय, हं, तुमचे मेसेजेस, म्हणजे माझ्या मेडिकल कंडिशनच्या टाईमला पण जे तुम्ही मला सपोर्ट केलाय, हं, जेवढं मला अटेन्शन दिलंय ना, तुम्ही मला लिटरली त्याच्या अंधारातून आणलंय खेचून आणि हं. दिस इज टू बी व्हेरी हॉनेस्ट, आय एम रिअली ग्रेटफुल की थँक यू. म्हणजे थँक मी यू सो भेटले. मच. मी माझ्या फ्रेंडला ग्रेटफुल आहे की तिने मला तुमचं नाव हां. सजेस्ट केलं. आणि तुम्हालाही माहिती आहे म्हणजे जेव्हा 2024 नाही 22 पासूनच एडिनोमायसिस डिटेक्ट झालेलं. त्यानंतर हं, ऑलमोस्ट खूप सर्जरीज झाल्या छोट्या-मोठ्या, छोट्या-मोठ्या. हं, हं, सह्याद्रीमध्ये पण मी ऑलमोस्ट लाइक 15-20 दिवस हॉस्पिटलाइज असायचे. म्हणजे हं, पूर्ण डाउन झालेले आणि त्या एडिनोमायसिसला डॉक्टरने क्लिअरली सांगितलेलं, की काही इलाज नाहीये किंवा हं, काही नाही. यू हॅव टू हँडल इट. यू हं, हॅव टू फेस इट. मग एवढ्या सर्जरीज नंतर हे ते जेव्हा मेडिटेशन सुरू झालं, आत्ताचे जे माझे लेटेस्ट रिपोर्ट होते, मी तुम्हाला शेअर केलेले. हं, त्यावर सुद्धा डॉक्टर शॉक आहेत, की जेव्हा म्हणजे माझं युटरस पूर्ण क्लीन होतं आणि मी एवढ्या हं, स्ट्राँगली ते हँडल करतीये. इव्हन दे वर लाइक की म्हणजे ते हॅपी होते, की तू करतीयेस. तुझ्यात ते पॉझिटिव्हनेस दिसतंय आणि त्यांनी म्हणजे ते सुद्धा बोललेले, की एक डिव्हाइन पॉवर आहे हं. ही, जे बरोबर. काही म्हणजे होतंय ते. आणि हं. आता पण म्हणजे अप्स डाउन्स येतात लाईफमध्ये, बट आय एम हॅपी. म्हणजे येस. माझं असं आहे, की मी आता हँडल करू शकते करू गोष्टी. शकतो. हं, आणि माझी ती फेज गेली पूर्ण. जेवढे मी हं, मेडिटेशनमध्ये शिकले ना, मी डेली इम्प्लिमेंट करते या गोष्टी. हं, म्हणजे माझा खरंच खूप जास्त विश्वास आहे. हं. तुम्हालाही माहिती आहे, मी त्याला पण खूप मानते.
आणि हा एक म्हणजे मला एक मार्ग भेटलाय हं, पॉझिटिव्हिटीकडे जायला. मी आता परत म्हणजे मी जाऊच नाही शकत. हं. माझ्यापुढे जेव्हा काही लोक म्हणतात ना, हे असं झालं, ते तसं झालं, मला असं वाटतं, ठीक आहे, थोडे दिवस तुम्ही याल बाहेर. बट येस. त्यांच्यासाठी इट्स लाइक बिग डील कारण त्यांना हे दे आर नॉट अवेअर अबाउट धिस. हं, हं, त्यांचंच माइंड त्यांना खातंय हे त्यांना कळत नाही. हं, नाऊ आय एम लाइक की आय नो. हं, मला नाही ह्याच्यात पडायचं, ना मी कधी जाणार आहे. आय एम व्हेरी हॅपी आणि मी माझ्या लाईफला आता एक खूप पॉझिटिव्ह वेने बघते. म्हणजे प्रत्येक हं, गोष्टीमध्ये. माझे ऑफिसवाले दे आर अल्सो व्हेरी शॉक की तू म्हणजे हं. ट्रॅकवर आलीयेस. बरोबर. आम्हाला पण पहिली पायल दिसतीये. हं, इव्हन माय फ्रेंड्स सगळ्यांनी नोटीस केलंय. आणि हं, जे एक ॲटिट्यूडच चेंज झालाय, की प्रत्येक गोष्टीला एक पॉझिटिव्ह वेनी पाहायचंय. हं. व्हेरी म्हणजे खूप जास्त हेल्प झालीये मेडिटेशनने. किती छान ना, म्हणजे तू पूर्ण फ्री झालीयेस. लाइक अ फ्री बर्ड. यू आर फ्लोटिंग ऑन द एअर. मला माझे आधीचे दिवस आठवतात मॅम, म्हणजे टू बी व्हेरी हं, हॉनेस्ट. दिवस-दिवस मी अशीच बसून राहायचे बेडरूममध्ये. बाहेर येत नव्हते, अंघोळ करत नव्हते, ड्रेस हं, सुद्धा 2-2 दिवस चेंज करत नव्हते. आय वाज लाइक फुल मेडिसिन्स, बेड बस. हं. म्हणजे पूर्ण रडणं हे ते. ते दिवस मला आत्ता पण आठवले आणि मला असं वाटतं का मी वेस्ट केलं ते लाईफ. बरोबर. ते आता नाही येणार आहेत परत. बट आता तुम्ही मला बघा. आय एम व्हेरी खूप, हॅपी. खूप, खूपच तुझ्यात खूप खूप छान चेंजेस जास्त. झालेले. येस, खूप हं. जास्त. आणि आणि म्हणजे हं, मेडिटेशन खरंच खूप हेल्पफुल ठरलं खरंच. हं, म्हणजे मी लिटरली माझ्यावर खरंच त्याचा आशीर्वाद आहे, की मला हा म्हणजे पाथ भेटला. हं, जर हा नसता ना, मी अजूनही तशीच असते हं. कदाचित. मग बट त्याच नाऊ वेळेस त्या डिप्रेशनमध्ये किंवा त्या अँक्साइटीमध्ये, हेल्थच्या अँक्साइटीमध्ये तू अजून डीप, डीप, डीप जात आणि तुझा जो तू म्हटलीस, की युटरस क्लिअर आलं किंवा जे हो, रिपोर्ट गायनॅक पण म्हटले, ते झालेच नसते. अजून राइट, त्याच्यामध्ये तो डिसीज अजून डिस्ट्रक्शनकडे गेला असता. राइट. हं, म्हणजे मेडिटेशनने आहे ना, माइंड खूप स्ट्राँग बनवलंय माझं. हं, म्हणजे लिटरली एम-एन-सीमध्ये आयटी नाईट जॉब हे ते, जे मी हं, दिवसाला 10-12 कप चहा प्यायचे. म्हणजे फुल ॲडिक्टेड होते. हं, लोकं बाकी गोष्टी नसतात, मी चहाला होते. हं. मी वन डेमध्ये मी ते क्विट सोडले त्या केलं. गोष्टी. वन डेमध्ये ते क्लिअर झालं हं. आणि मी अजूनही हात नाही लावला. माइंड खूप स्ट्राँग बनवलंय. ओके. म्हणजे गोष्टी समजतायत, की काय खरंय ते आत्ता हं. समजतंय. येस, ट्रू येस. कळतं. बरोबर. आणि मग त्याच्यामुळे डाएट पण तू म्हटलेलीस, की डाएट पण मी चेंज केलंय. नुसता चहा सोडला असं हो. नाही. डाएट पण छान करतेयस आणि वेट लॉस पण तुला खूप छान झालाय. हे पण तू म्हटलं. ऑलमोस्ट येस. 105 वरून 87 वर आली. बघ किती आता ते छान म्हणजे. युटरसच्या सर्जरीमुळे मिरेनामुळे मी वेट खूप पुट ऑन केला आणि अजूनही सुरू आहे माझं व्यवस्थित. हं. तुम्हाला काही मंथ्समध्ये दिसेल. येस, व्हेरी गुड. आणि खरंच म्हणजे टाईम नाही लागत या गोष्टींना. आधी मला वाटायचं की एवढा दिवस, एवढं लागेल, कसं कमी होणार? बट नाही. ठरवलं ना होतं सगळं. मग हे खूप ईझी होतं. ठरवण्यासाठी आपल्याला माइंडची पॉवर मेडिटेशनने वाढवण्याची गरज आहे का? तुला काय वाटतं? खूप, खूप जास्त म्हणजे माझं पर्सनली लाइक आय वुल्ड से की प्रत्येकाने म्हणजे एक कोच खूप गरजेचा आहे लाईफमध्ये, जो हं, तुम्हाला पूर्ण पाथ व्यवस्थित सांगेल. स्वतःहून तुम्ही करायला जायच म्हणजे ते रिझल्ट्स नाही भेटणार आहेत. हं. आपण डिसिप्लिन नाही राहत जेव्हा स्वतःहून बरोबर. करतो. जेव्हा हं. कोणी गाईड करणारं असतं, जे तुम्हाला पूर्ण अ पासून एक ए टू झेड हं. पूर्ण शिकवतं. त्या गोष्टी खूप हेल्प करतात. माइंडला खूप जास्त म्हणजे एक स्ट्राँग माइंड प्लस ते कामनेस आहे मनात, हं. की शांती. आता बरोबर. मी ती तशी नाहीये. आय एम लाइक व्हेरी काम. निघेल याच्यावर मार्ग. होईल हे हं. सॉल्व्ह. येस, सो इट्स लाइक व्हेरी गुड. आणि निवांत. पास्ट लाईफच्या तू ज्या काही गोष्टी सांगितल्यास, त्याच्यातून पण बाहेर पडायला तुला हेल्प झाली का? म्हणजे आपले मेडिटेशनचे खूप काही म्हणजे प्रोटोकॉल्स आहेत, टेक्निक्स आहेत, प्रॅक्टिकल्स आहेत. तर ते पास्ट लाईफच्या पण घटनांमध्ये तू म्हटलेलीस की अडकल्या. मग त्याच्यातून तुला ईझी झालं का बाहेर पडणं? खूप जास्त म्हणजे जेव्हा तुम्ही काही सेशन्स घेतले, ज्यामध्ये काही गोष्टी आम्ही शिकलो, त्या हं. गोष्टी जेव्हा इम्प्लिमेंट करायला लागले, तेव्हा कळलं की हे सोपं आहे. हे हां. होऊ शकतं. ज्याच्यात मी माझं अख्खं लहानपण घालवलं, माझं अख्खं हं. टीनेज घालवलं. नाऊ आय एम लाइक की म्हणजे मी
नाही, तो माझ्या मनात विचारही येत नाहीये. हं. मी आता हं. सगळं असं त्याच्यावर सोपवून दिलंय. मी जे काही व्यक्तींमुळे त्रास झाला, सगळ्यांना क्षमा केली आहे. त्यांचे कर्म त्यांच्यापाशी. येस. माझी लाईफ आता एकदम व्यवस्थित आहे. एकदम छान. त्या टेक्निक्स खूप होतं त्या टेक्निक्स म्हणजे कळतं की काय योग्य आहे, काय नाहीये, का आपण अडकायला नको, या कोणाचा लॉस आहे, सगळं बरोबर. क्लिअर होतं माइंड. हं. आणि खूप थॉट्स विषयी काय सांगशील, की पॉझिटिव्ह थॉट्सला पॉवर आहे का? आणि निगेटिव्ह थॉट्सला सगळ्या गोष्टी बिघडवण्याची पॉवर आहे का? हे तुझ्या लक्षात आलं का? किंवा काय त्याच्याबद्दल सांग? ॲक्चुअली पॉवर दोन्हीला आहे. हं. निगेटिव्हला पण आहे, पॉझिटिव्हला पण आहे. पण ते तुमच्यावर डिपेंड आहे, तुम्ही कशाला चूज प्राधान्य करतात. देताय. हं. मी कशाला पॉवर देताय. मी आधी दिलेली. मी हं. पूर्ण तेच विचार करत पूर्ण निगेटिव्हिटीमध्ये होते. बट जेव्हा मी ते पहिलं पाऊल उचललं, त्यानंतर आत्तापर्यंत म्हणजे नाही निगेटिव्हिटी येते, जाते, बट इट्स लाइक ओव्हरकम नाही करत माझ्या पॉझिटिव्ह थॉट्सला. हं. माझे थॉट्स मला खूप हेल्प करतात आणि म्हणजे डिपेंड्स ऑन अस, की मी आता हं. ते चूज केलंय तो पाथ. बरं. कारण मला कळलंय काय योग्य आहे, काय नाहीये. हं. त्या नॉलेजमुळे मी तो पाथ चूज केला. त्यामुळे मी निगेटिव्हिटीला ओव्हरकम होऊच देत नाही. येस. म्हणजे व्हेरी मला गुड. ते इम्पॅक्टच करत नाही आता. हं. मग आता निगेटिव्ह जे थॉट्स होते, त्याच्यामुळं बरेचसे प्रॉब्लेम फिजिकल, मेंटल म्हणा किंवा अजून करिअरमध्ये पण तुझ्या तेव्हा होत होते. आणि मग आता पॉझिटिव्हिटीकडे जशी तू वळली, तसं मग या प्रत्येक लाईफच्या टप्प्यावर तुला इम्प्रूव्हमेंट स्टेप बाय स्टेप जाणवत गेली, असं म्हणता येईल का? येस. खूप, खूप जास्त. म्हणजे मी आत्ताच बोलले, की काही दिवसांनी माझा नेक्स्ट लेव्हलचा इंटरव्ह्यू आहे. सो हं. मी खूप वर्षांनंतर ऑलमोस्ट 8 वर्षांनंतर मी इंटरव्ह्यू देतेय. सो वॉव! तुम्ही स्वतः समजू शकता, की मी कुठून कुठे आली आहे. आणि एव्हरीबडी इज लाइक व्हेरी हॅपी. मला ते आधी असं होतं, की का मी मागे राहिले? का फ्रेंड्स पुढे गेले? का हे हेल्थ इश्यूज? का हे सगळं? कारण मी त्या गोष्टीला पॉवर देत होते तेव्हा. हो, पण आता इट्स लाइक की ठीक आहे, झालं, तू करू शकते. अजूनही टाईम आहे. 30 मध्येच आहेस. बरोबर. 60 पर्यंत करू शकते. सो आता बरोबर. पुन्हा स्टार्ट केलंय आणि होतंय. म्हणजे खूप व्यवस्थित होतंय आता सगळं. म्हणजे प्रोटोकॉल्स हेल्प करत आहेत. खूप जास्त. म्हणजे हं. मी डेली तेच म्हणते, मी डेली फॉलो करते. हं. माझा खरंच खूप ट्रस्ट आहे. माझे जे काही तुम्ही टेक्निक शिकवलेत, मॉर्निंग टू नाईट सगळे मी हं. फॉलो करते. म्हणजे माझ्या सगळ्या सगळ्या गोष्टींमध्ये मी ते यूज करते. त्यामुळे माझं माइंड खूप काम आहे. येस. म्हणजे माझ्या पाण्याच्या एका घोटापासून सगळ्या गोष्टींमध्ये ते यूज असतं. प्रत्येक गोष्टीसाठी. आत्ताच्या ह्या फोनसाठी सुद्धा. मी सगळ्यासाठी ग्रेटफुल आहे. व्हेरी गुड, म्हणजे व्हेरी गुड. हो. तू ते इतकं छान सगळं आत्मसात केलंयस आणि एवढा छान तू विश्वास ठेवून सगळं करत आहे. त्यामुळे तुला खूप फास्ट रिझल्ट आहे. प्रत्येक लाईफच्या हं, टप्प्यावर म्हणजे फक्त फिजिकली, मेंटलीच नाही, तर तुला करिअरमध्ये छान रिझल्ट आहेत, रिलेशनमध्ये छान रिझल्ट्स आलेत. जसं तू आता बोलली तू समजते. तर जेवढं डेडिकेटली आपण करू तसे-तसे आपल्याला ते फास्ट रिझल्ट मिळत जातात आणि कुठे ना कुठेतरी विश्वास ठेवणं फार गरजेचं असतं. ओके, मग मेडिटेशन ही गोष्ट अशी आहे, की आयुष्यात कुठलाही टप्पा असू दे, कुठलाही प्रॉब्लेम असू दे, कुठलंही क्षेत्र असू दे, म्हणजे तो एखाद्याची हेल्थ असू दे, फिजिकल, मेंटल हेल्थ असू दे किंवा करियर आहे किंवा एज्युकेशन आहे किंवा पुढे अजून लाईफ पार्टनर्स म्हणा किंवा काय जी काय तुमचे ड्रीम्स असतील, प्रत्येक ठिकाणी आपल्याला मेडिटेशन हेल्प करतं. मग त्यामुळे अ, तुला खूपच छान रिझल्ट्स आलेत आणि तू हा खूप छान सुंदर फीडबॅक दिला. त्याबद्दल तुझे खूप खूप धन्यवाद आणि अशीच प्रगती करत राहा. तुला आमच्या इन्स्टिट्यूटकडून खूप खूप शुभेच्छा आणि तू अजून खूप पुढे जाशील. खूप खूप धन्यवाद. Thank you so much. Thanks to you for इट्स माय showing me this प्लेजर. path. म्हणजे मला ह्या वर्ल्डमध्ये आणलं त्याच्यासाठीच मी खूप म्हणजे ग्रेटफुल आहे मी तुमची. येस. खूप खूप धन्यवाद. थँक हे यू. कुठे ना कुठेतरी तुझेच प्रेयर्स आहेत, की जे आपण भेटलो आणि माझ्या माध्यमातून फक्त तुझ्यापर्यंत सगळ्या गोष्टी तुझ्या प्रेयर्समुळे पोहोचल्या. मी फक्त माध्यम आहे. माध्यमाचं काम मी केलं. तुझ्या प्रेयर्स खऱ्या होत्या, की मी प्रेयर तुझ्या केल्या, त्याने त्याचं फळ तुला मिळवून दिलं. मग त्यामुळे आपला कुठेतरी ते विश्वास ह्यालाच आपण म्हणतो श्रद्धा, की खूप महत्वाची राइट. आहे. तीच काम करेल, तीच स्पार्क आहे. त्यामुळे ती राइट. प्रत्येकाने
स्वतःमध्ये जागृत करावी. मेडिटेशन खूप हेल्प करतं. तो विश्वास, ती श्रद्धा वाढवण्यासाठी. त्यामुळे राइट. व्हेरी गुड. खूप छान. धन्यवाद. थँक थँक यू.